कोयता हल्लेखोरांची पोलिसांकडून धिंड, शहरात दहशतीला आळा। सातारा शहरातील मुळाचा ओढा परिसरात गॅरेज मालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या 6 आरोपींची शाहूपुरी पोलिसांनी धिंड काढली। मुळाचा ओढा, बुधवार नाका आणि करंजे नाका परिसरातून आरोपींना पायी फिरवण्यात आले। या कारवाई दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काही दिवसांपूर्वी किरकोळ वादातून आरोपींनी गॅरेज मालकावर कोयत्याने हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केली होती। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सर्व आरोपींना अटक केली। शहरात वाढत्या कोयता गँगच्या हालचालींवर लगाम घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। नागरिकांनी या धिंडीचे स्वागत करत समाधान व्यक्त केले। गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे। या कारवाईमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेबाबतचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट। आपण मागे जे बघता ते चिंतामणी ऑटोचे जे मालक आहेत त्यांच्यावर काही दिवसापूर्वी कोयत्याने हल्ला झालेला होता। त्या हल्ल्याच्या अनुषंगाने जो 307चा जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला होता, त्यातील आरोपींना आम्ही तपासादरम्यान ताब्यात घेतलेलं होतं। त्यामध्ये उंबरकर गँगचा समावेश होता। सुपारी घेऊन त्यांनी हे जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगानं यातील आरोपी जे आहेत सगळ्या PCR-मध्ये आहेत, त्यांच्याकडून जे घटनाक्रम होता त्यांनी म्हणजे कट रचण्यापासून दुकानाची रेकी करून सगळे हे म्हणजे हल्ला करेपर्यंतचा जो घटनाक्रम होता, त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने पूर्ण घटनाक्रम आणि मार्ग हे आरोपींच्याकडून आपण खातरजमा करून घेतलेला होता, जेणेकरून जे आम्ही फुटेज घेतलेलं आहे ते फुटेज आणि त्याच्याशी मॅच होतं का हे आम्हाला बघून खात्री करायची होती। त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून ती घटनास्थळ आणि रूट जो आहे तो खात्री करून खातरजमा करून घेतलेला आहे। एकूण किती आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आपण? सध्या आपल्याकडे 6 आरोपी आहेत आणि यात आणखी 2 आरोपी फरार आहेत, 3 आरोपी फरार आहेत, त्यांचा आपण शोध घेत आहोत। याच्यामध्ये सुपारी देण्याचा काही विषय होता का? सुपारी देऊन हाही घटना? जो जखमी आहे त्याच्या नातेवाईकांच्या बरोबर जमिनीचा वाद होता, त्या वादातून यांचे नातेवाईक आहेत। आपल्या गुन्ह्यातला आरोपी क्रमांक 1 आहे, त्याने या उंबरकर गँगला सुपारी दिलेली होती। नातेवाईक ताब्यात आहे?